विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 चे शेवटचे प्रकरण सांख्यिकी अभ्यासत आहोत। आजच्या तासामध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे वारंवारता बहुभुज शिकायचा आहे। तर वारंवारता बहुभुज काढण्याच्या दोन पद्धती आहेत। त्यामधली पहिली पद्धत अशी आहे, आयतालेखाच्या मदतीने वारंवारता बहुभुज काढणे। आपण यापूर्वीच्या तासामध्ये पाहिलेलं आहे आयतालेख कसं काढतात आणि आपल्याला आयतालेख काढता येतो। तर तेच आयतालेख आपण वापरून, तशाच प्रकारचा आयतालेख वापरून आपण वारंवारता बहुभुज काढू शकतो। आणि दुसरं एक पद्धत आहे वारंवारता बहुभुज काढण्याची, ती म्हणजे आयतालेख न वापरता। आयतालेख काढायचा नाही, आयतालेख न काढताही वारंवारता बहुभुज काढता येतो। तर ह्या दोन्ही पद्धती आपल्याला शिकायच्या आहेत। तत्पूर्वी वारंवारता बहुभुज बद्दलची संकल्पना थोडी क्लिअर होण्यासाठी आपल्याला पुस्तकामध्ये सराव संच 6.5 मधील पहिला प्रश्न एक दिलेला आहे। तो पूर्वीचाच वारंवारता बहुभुज काढून दिलेला आहे। फक्त त्याचं वाचन करायचं आणि त्यावरून दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहायची। तर बघा, सराव संच 6.5 सराव संच 6.5 मध्ये काय सांगितलेलं आहे, पुढील बहुभुजाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। तर वारंवारता बहुभुजाचे हे निरीक्षण करा आपण। तर या वारंवारता बहुभुजामध्ये हे 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 आणि 90 ते 100 अशा प्रकारचे हे वर्ग आहेत। आणि त्याच्यानंतर या y अक्षावर 0 ते 20, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 अशा प्रकारची ही विद्यार्थी संख्या घेतलेली आहे। प्रमाण 1 सेमी बरोबर या ठिकाणी 10 गुण आणि या y अक्षावरचं प्रमाण आहे 1 सेमी बरोबर 10 विद्यार्थी। 1 सेंटीमीटर इथून इथपर्यंतचा भाग म्हणजे 1 सेंटीमीटर झाला, इथून इथपर्यंतचा भाग म्हणजे परत 1 सेंटीमीटर। हे 1 सेंटीमीटर बरोबर आहे 10 विद्यार्थी। अशा प्रकारचं हे छापील आलेख आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिले, फक्त याचं वाचन करायचं आहे। यानंतर आपण वारंवारता बहुभुज कसा काढायचा ते पाहूया। तर यामधला पहिला प्रश्न काय दिलाय पहा, जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहेत? जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहे? मग आपल्याला हे जर प्रश्नाचं उत्तर पाहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, कोणत्या वर्गाची वारंवारता सर्वात जास्त आहे हेच पाहावं लागेल। तर आपल्याला लक्षात येतं, या वारंवारता बहुभुज मध्ये पाहिल्याच्या नंतर हे 60 ते 70 हा वर्ग जर आपण पुढे पाहिला तर याची सगळ्यात जास्त वारंवारता आहे आणि ती वारंवारता आहे 60। मग आपल्याला या ठिकाणी उत्तर काय सांगता येतं, जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहेत? मग हे 60 विद्यार्थी किती? 60। आणि हे कोणत्या वर्गामध्ये येतात? 60 विद्यार्थी 60 ते 70 बरोबर आहे। 60 ते 70 या वर्गामध्ये ते विद्यार्थी येतात। मग आता याचं उत्तर लिहूया आपण। जास्तीत जास्त विद्यार्थी 60 ते 70 या वर्गात आहेत। जास्तीत जास्त म्हणजे किती? 60 आहेत, 60 विद्यार्थी। याच्यापेक्षा जास्त विद्यार्थी कुठल्याही वर्गामध्ये समावेश याचा होऊ शकत नाही। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न लगेच पहा। दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, शून्य वारंवारता असणारे वर्ग लिहा। शून्य वारंवारता असणारे वर्ग लिहा। शून्य वारंवारता असणारे वर्ग आपल्याला वारंवारता बहुभुज काढत असताना शून्य वारंवारता असणारे वर्ग आपण घेत असतो। तर
त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. सध्या आपल्याला शून्य वारंवारता असणारे वर्ग बघायचे. शून्य वारंवारता म्हणजे ही वारंवारता शून्य, उंची याची शून्य असायला पाहिजे. हे बघा या ठिकाणी शून्य वारंवारता असणारे वर्ग नेहमी एक्स अक्षावर असतात. मग बघा हे एक वर्ग झाला. 20 ते 30 हा वर्ग, याची वारंवारता शून्य आहे. आणि त्याच्यानंतर एक्स अक्षावरचा हा एक वर्ग आहे 90 ते 100, याची सुद्धा वारंवारता शून्य आहे. मग हे दोन वर्ग जे की एक्स अक्षावर आहेत, एवढीच त्याची उंची आहे, म्हणजे उंचीच नाही. तर अशा प्रकारचे या दोन वर्गाची वारंवारता शून्य आहे. म्हणून शून्य वारंवारता असणारे वर्ग काय सांगता येईल? म्हणून शून्य वारंवारता असणारे वर्ग काय काय आहेत? 20 ते 30 व 90 ते 100 हे आहेत. यानंतरचा पुढचा प्रश्न बघा. 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य किती? 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य किती? 50 विद्यार्थी संख्या या ठिकाणी बघा इथे येतो, हे 50 आहे या ठिकाणी, म्हणजे तो वर्ग कोणता येईल? मग हा 50 विद्यार्थी संख्या असणारा वर्ग कोणता आहे? 50 ते 60. 50 ते 60. मग हे 50 ते 60 या वर्गाची वारंवारता आहे 50. म्हणजे या वर्गामध्ये 50 विद्यार्थी येतात. तर या वर्गाचा तुम्हाला वर्गमध्य विचारलाय. वर्गमध्य काढत असताना आपल्याला माहिती आहे वर्गाची खालची मर्यादा अधिक वर्गाची वरची मर्यादा भागिले 2, म्हणजे 50 अधिक 60 भागिले 2 किती होतात? 110 भागिले 2 म्हणजेच किती? 55. या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. म्हणून 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य 55 आहे. कारण तो वर्ग कोणता? कारण तो वर्ग कोणता येतो? या ठिकाणी पहा परत 50 ते 60. 50 ते 60 आहे. पुढचा प्रश्न. वर्गमध्य 85 असणाऱ्या वर्गाची खालची व वरची वर्ग मर्यादा लिहा. वर्गमध्य 85, ज्या वर्गाचा वर्गमध्य 85 आहे अशा वर्गाची खालची व वरची वर्ग मर्यादा घ्यायची आपल्याला. 85 वर्ग मर्यादा वर्गमध्ये असणारे हेच वर्ग आहेत 80 आणि 90. बघा 80 ते 90, 80 ते 90 याचा जर आपण वर्गमध्य काढायचा प्रयत्न केला 80 आणि 90, तर त्याची वर्गमध्य काय मिळतो आपल्याला? 85. बरोबर आहे, 85 मिळतो. मग आता ह्या 85 याची म्हणजे तो वर्ग कोणता आहे? मग 85 वर्गमध्य 85 वर्गमध्य 85 असणारा वर्ग कोणता आहे? वर्गमध्य 85 असणारा वर्ग कोणता आहे? 80 ते 90. याचा वर्गमध्य काढून पहा. 80 अधिक 90 भागिले 2, तर काय येतं आपल्याला? 85. तर 85 हा वर्ग मध्य असणारा वर्ग कोणता आहे आपला? 80 ते 90. म्हणून आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल, 80ला खालची मर्यादा म्हणतात आणि 90ला वरची मर्यादा म्हणतात. म्हणून वर्गाची खालची मर्यादा बरोबर 80 आणि वर्गाची वरची मर्यादा बरोबर किती? 90. आता ह्याच्यानंतरचा शेवटचा याच्यामधला प्रश्न आहे, 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी किती? 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी किती? आता 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला
हे गुण या ठिकाणी पाहावं लागेल. 80 ते 90 एवढे गुण, 80 पासून 90 एवढे गुण मिळवणारे विद्यार्थी पाहायचे म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, याची वारंवारता बघावं लागेल. याची वारंवारता किती आहे, किती विद्यार्थी येथे, हे बघा 10 ते 20 म्हणजे इथलं काय आहे 15. 15 म्हणजे याची वारंवारता काय सांगता येते तुम्हाला, 80 ते 90. हा वर्ग बघा, हे 80 आहे, हे 90 आहे. 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी जर पाहायचं असेल तर याची आपल्याला वारंवारता बघावं लागते. ही वारंवारता या ठिकाणी पॉइंट दिसतो तुम्हाला. आणि असं जर बघला तर तुम्हाला किती आहेत ते विद्यार्थी, एकूण 15. 10 आणि 20च्या मधला पॉइंट 15, म्हणून अशी विद्यार्थी किती आहेत 15. म्हणून 80 ते 90 गुण मिळवणारे विद्यार्थी 15 आहेत. ठीक आहे. यानंतर बघा, वारंवारता बहुभुज काढण्याच्या मी 2 पद्धती सांगितल्या होत्या. या पद्धतीच्या आधारे आपल्याला वारंवारता बहुभुज काढावयाचा आहे. तर सर्वप्रथम आपण आयतालेखाच्या मदतीने वारंवारता बहुभुज काढणे ही पद्धत अभ्यासणार आहोत. तर ह्या पद्धतीनं आपल्याला वारंवारता बहुभुज काढायचा असेल तर काही बाबी आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला आयतालेख काढता येणं आवश्यक आहे. आपल्याला जर आयतालेख काढता येत नसेल तर या अगोदरचा जो पिरियड आहे तो आपण संपूर्णपणे पाहावा. तर दिलेली जी माहिती असते प्रश्नामध्ये, त्या प्रश्नातील माहितीवरून सर्वप्रथम आपण आयतालेख काढावा. त्यानंतर आयतालेखातील प्रत्येक आयताच्या वरच्या बाजूच्या मध्यबिंदूवर खूण करायची. म्हणजेच आयतालेखाचा जो स्तंभ आहे त्याची जी उंची असते, उंचीवरची जी रेषा आहे त्याचा मध्यबिंदू जो असेल त्याच्यावर तेच खूण करायची आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची बाब अजून एक लक्षात घ्या, जे की मागच्या पिरियडमध्ये झालेलं नाही, यावेळेस म्हणजे बहुभुज काढतानाच हे आपल्याला अशा पद्धतीचं अवलंब करावा लागतो. तो म्हणजे जे तुम्हाला प्रश्नामध्ये वर्ग दिलेले आहेत या वर्गापेक्षा अजून 2 वर्ग तुम्हाला जास्तीचे घ्यायचे. तर अगोदर सुरुवात ज्या वर्गाची दिली त्याच्या अगोदरचा 1 वर्ग आहे असं गृहीत धरायचं आणि त्याच्यानंतर शेवटचा जो वर्ग दिलेला आहे त्याच्यानंतरचा 1 वर्ग आहे, असे दोन्ही वर्ग आहेत असं गृहीत धरून त्यांची अनुक्रमे वारंवारता 0 आहे अशी गृहीत धरायची. आणि त्याच्यानंतर शेवटच्या आयतानंतर एक 0 उंचीचा जो आयत असतो ज्याला आपण समजलेला आहे म्हणजे गृहीत धरलेलं होतं, त्याच्या मध्यबिंदूवर म्हणजेच एक अक्षावरच आपल्याला खूण करावी लागेल. आणि शेवटच्या एक आयतालेख ज्याची उंची 0 आहे त्यामध्ये सुद्धा त्या वर्गाचा मध्यबिंदूचा खूण करताना तो एक अक्षावरच येईल. आणि जे काही मध्यबिंदू आपण जोडलेत आयताच्या उंचीवरच्या रेषेवर जे बिंदू काढले होते ते बिंदू जोडून जी बंदिस्त आकृती तयार होईल त्या बंदिस्त आकृतीला आपण वारंवारता बहुभुज असे म्हणतो. तर प्रत्यक्षात आता हे जे मी सांगितलेलं आहे त्याची कृती आता बघूया. तर आपल्याला ह्या सराव संचामध्ये एक प्रश्न बघूया. एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गात असणारी विद्यार्थी संख्या पुढील सारणीत दिली आहे. या सारणीवरून वारंवारता बहुभुज काढा. आता याच्यामध्ये आपल्याला याचा वारंवारता बहुभुज काढायचा आहे. तर काय काय दिले पहा. वर्ग सारणी अशी दिली 30 ते 40 7, विद्यार्थी संख्या 7, 40 ते 50 33, 50 ते 60 45, 60 ते 70 65, 70 ते 80 47, 80 ते 90 18 आणि इथपर्यंत दिलेली आहे बघा 80 ते 90 पर्यंतची, 90 ते 100 पर्यंतची. 90 ते 100 किती आहे 5 आहे.
तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, हे जे वर्ग दिलेले आहेत हे वर्ग, तर याच्या अगोदरचा एक वर्ग आहे असं गृहीत धरायचं आणि शेवटचा जो वर्ग आहे 90 ते 100 याच्या नंतरचा एक वर्ग आहे असं गृहीत धरायचं आणि त्याची वारंवारता म्हणजे विद्यार्थी संख्या 0 गृहीत धरायची. 30 ते 40च्या अगोदरचा वर्ग कोणता होऊ शकतो? 30 ते 40. हे बघा 40 ते 50 म्हणजे कितीचा डिफरन्स याला 10चा, म्हणजे याच्या अगोदरचा वर्ग किती असायला पाहिजे? 20 ते 30. म्हणून आपण गृहीत धरणार याच्यामध्ये जरी दिलं नसलं तरी आलेखावर काढत असताना याच्या अगोदरचा वर्ग अस्तित्वात आहे असं गृहीत धरायचं 20 ते 30 आणि त्याची वारंवारता काय घ्यायची? 0. शेवटचा सुद्धा वर्ग तसाच गृहीत धरायचा. 90 ते 100च्या नंतर परत 100 ते किती घ्यावं लागेल? 110. 100 ते 110 घेतल्याच्या नंतर त्याची सुद्धा वारंवारता आपल्याला काय करावी लागेल? 0 गृहीत धरावं लागेल. तर अशा प्रकारे आपण अगोदर आलेख आखूया. हे बघा या ठिकाणी मी एक्स अक्ष वाय अक्ष काढलेले आहेत ऑलरेडी. एक्स अक्ष हा आहे, वाय अक्ष आहे. याच्यावर प्रमाण याप्रमाणे घेतलं. एक्स अक्षावर 1 सेमी बरोबर 5%. हे जे निकाल दिला 30 ते 40%, 40 ते 50% हे टक्केवारीमध्ये दिलं, तर हे 1 सेमी बरोबर आहे 5% असं घेतलंय बघा. 1 सेमी बरोबर 5% आहे. हे 20, हे 30%, 40%, 50% याप्रमाणे 110%. आता याच्यानंतर वाय अक्षावर प्रमाण काय घेतलं? 1 सेमी बरोबर 5 विद्यार्थी. 1 सेंटीमीटरला 5 विद्यार्थी. हे 5, हे 10, हे 15 प्रत्येक वेळेस. आणि त्यानंतर आपल्याला हे प्रमाण मी समजण्यासाठी थोडं मोठं घेतलेलं आहे. आपण याच्यापेक्षा लहान प्रमाण घेऊ शकता. आता याच्यामध्ये 0 ते 5 ह्या जर रेषा आपण मोजल्या, काउंट केल्या ह्या रेषा, तर एकूण 10 येतात. मग या 10 रेषांची किंमत 5 आहे. बरोबर आहे. 10 रेषा संपल्या की 5 घेतो, म्हणजे आपल्याला एका रेषेची किंमत माहित राहणं आवश्यक आहे. तर ही एका रेषेची किंमत आपण कशी काढणार? हे 5 दोन्ही 10 म्हणजे आपण काय करू शकतो? 2 10 हे 10ला 5 किंवा 5ला 10 जर भागलं तर 1/2 म्हणजे 0.5. 0.5 म्हणजे अर्ध, म्हणजे 2 रेषाची किंमत आपल्याला काय घ्यावं लागेल? 1. लक्षात घ्या, इथं हे प्रमाण समजणं आवश्यक आहे. 2 रेषा, ह्या ज्या 2 रेषा दिसतात, 2 रेषाला जर 1 काउंट केलं आपण तर बरोबर इथपर्यंत 5 येतात बघा. हे कारण इथून एवढ्या सगळ्या टोटल किती रेषा आहेत? 10 आहेत बारीक बारीक. तर प्रत्येक 2 रेषेला 1 काउंट केलं तर 2×5=10 म्हणजे हे 5 बरोबर आलं या ठिकाणी, आहे की नाही? त्याच्यानंतर म्हणजेच लक्षात घ्यायचं आपण या ठिकाणी प्रत्येक वेळेस 1 जर घ्यायचं असेल तर तुम्हाला याच्यातल्या रेषा किती घ्याव्या लागतात? एकासाठी 2 रेषा घ्याव्या लागतात. ही बाब अगोदर आपण क्लिअर करून घ्यायची काढल्याच्या नंतर, प्रमाण घेतल्याच्या नंतर. त्याच्याशिवाय हे आपल्याला खुणा करता येणार नाहीत. लक्षात आलं? आता इथलं काय प्रमाण घेतलं आपण? एक घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याच्यावर 1 वाढवायचं असेल तर आपल्याला की एकाची किंमत 2 म्हणजे 2 रेषांची किंमत किती आहे? 2 रेषांची किंमत 1 आहे. हे लक्षात घ्या. हे लक्षात घेऊनच आपल्याला या ठिकाणी हा आयत आलेख काढता येतो. तर आपल्या लक्षात आलं असेल आपल्याला वर्ग 30 ते 40 आणि 90 ते 100 इथपर्यंत दिले होते. 30 ते 40च्या अगोदरचा एक वर्ग घेतला, 20 ते 30 हा एक वर्ग घेतलेला आहे, म्हणजे त्याच्या पूर्वीचा नाही तरी त्याच्या पूर्वीचा वर्ग घेतला. आणि 100 पर्यंत वर्ग संपले होते, 90 ते 100 त्याच्या पुढचाही वर्ग घेतला आपण 100 ते 110 नसताना सुद्धा गृहीत धरलेला आहे. हे 2 वर्ग गृहीत धरून त्यांची वारंवारता काय गृहीत धरायची? आपल्याला 0 गृहीत धरायची. 20 ते 30 याची वारंवारता 0 गृहीत धरायची, म्हणजे याची उंचीच होणार नाही पुढे. 100 ते 110 ची सुद्धा वारंवारता 0 ही गृहीत धरायची. आता आपण आयतालेख काढूया. पहिलं सर्वप्रथम 30 ते 40 चा स्तंभ काढायचा. 30 ते 40. आता 30 ते 40 चं किती आहे? 7 आहे. तर तुम्हाला सांगितलेलं आहे 30 ते 40 हे 7 म्हणजे इथपर्यंत आलं 5. आता एका रेषेसाठी आपल्याला किती रेषा काउंट, एकासाठी आपल्याला किती रेषा काउंट करायच्या? 2. मग आता 5च्या नंतर किती उरायलेत? आपले 2 उरायलेत. म्हणजे एकासाठी 2, दुसऱ्यासाठी 2 म्हणजे एकूण किती रेषा पुढे जावं लागेल? 4 रेषा. 1 2 3 4 या ठिकाणी येईल बघा. बस इथपर्यंत याची उंची झालेली आहे. ही उंची आपण काढून घेऊया.
हा आयतालेख आणि याची उंची बघा 5 होतं, इथपर्यंत 5 आहे, पण आपल्याला किती घ्यायची याची वारंवारता 7 घ्यायची, म्हणजे 2 उरले. 2 साठी प्रत्येकासाठी 2 रेषा, म्हणजे 2 साठी 4 रेषा पुढे जायचं. 1 2 3 आणि 4, इथपर्यंत 4 होतं. इथं 5 आहे, ही रेषा 5 ची आहे, म्हणून एक अलीकड. हे झालं 30 ते 40चं. आता याच्यानंतर पुढचा वर्ग बघा. पुढचा वर्ग कोणता आहे? 40 ते 50. 40 ते 50 किती आहे? 33 आहे. 40 ते 50 ची वारंवारता 33. म्हणजे 33 कसं घेणार मग आता? 30 पर्यंत ठीक आहे. 30च्या नंतर किती उरायले? 3. प्रत्येकासाठी 2, म्हणजे 3 दोन्ही 6. 30च्या पुढे किती रेषा घ्यायच्या? 6 रेषा घ्यायच्यात. लक्षात घ्या, 30च्या पुढे 6 रेषा. हे 30 आहे. 30च्या पुढे हे 5 आणि हे 6 इथपर्यंत घ्यायचं. म्हणजे ही उंची आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल अशी. हा स्तंभ काढून घेऊया. ही झाली त्याची उंची. आता ह्याच्यानंतर पुढचा वर्ग 50 ते 60. 50 ते 60 ची वारंवारता किती दिली? 45. याच्यामध्ये काही अडचण येणार नाही. जशाला 45 ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये 45. म्हणजे ही रेषा इथपर्यंत घ्यायची आणि ही सुद्धा इथपर्यंत घ्यायची आणि ही उंची काढून घ्यायची. हा झाला पुढचा स्तंभ आपला. हा सुद्धा 50 ते 60चा स्तंभ आपण काढलेला आहे. याच्यानंतर पुढचं 60 ते 70. 60 ते 70 किती आहे? 65. याच्यातही काही अडचण येत नाही असं मोजण्याची. 60 ते 70चं 65 आहे, म्हणजे हे 65 पर्यंत घ्यावं लागेल. हा कंप्लीट झाला स्तंभ. त्याच्यानंतर 70 ते 80 किती आहे? 47. याच्यामध्ये मात्र थोडा विचार करावा लागेल. 47 म्हणजे 45 तर घ्यायचं आहे आपल्याला. इथपर्यंत 45 आहे. आता उरलेत किती? 2. 2 साठी 2 गुणिले 2 म्हणजे 4 रेषा. 4 रेषा म्हणजे ह्या 5व्या रेषेच्या खालची रेषा इथपर्यंतच घ्यायचंय. ही उंची अगोदर काढून घेऊ म्हणजे अडचण येणार नाही. 5च्या खालची रेषा घ्यावी लागेल. हे बघा, 45 ही आहे, 45ची ही 45 आणि पुढे किती घ्यायच्या? 4 रेषा घ्यायच्या, म्हणजे याच्या खालची ही येते. क्लिअर? आता हा स्तंभ काढून घेऊ. त्यानंतर 18 मध्ये आता आपल्याला 15 बघायचं आहे. 15 इथं आहे. 15 किती उरलेत? 15 म्हणजे 16 17 18 म्हणजे 3 उरलेत. 3 दोन्ही 6 रेषा घ्यायच्यात पुढे. 6 रेषा म्हणजे हे 5 इथपर्यंत झाल्या. ही पुढची रेषा घ्यायची, 5च्या पुढची ही 6वी रेषा. त्याच्यानंतर लास्ट एक वर्ग राहिला आहे 90 ते 100. 90 ते 100 किती आहे? 5. 90 ते 100 5 आहे. 5 या ठिकाणी आहे, त्याच्यामुळं फक्त इथपर्यंत हा स्तंभ काढायचा आहे, 5 पर्यंतचा. झालं. आता ह्याच्यानंतर याच्या पुढचा एक वर्ग आहे असं गृहीत धरलं, त्याची वारंवारता 0 म्हणून उंची काढण्याची गरज नाही. याच्या अगोदर एक वर्ग आहे अस्तित्वात आहे असं गृहीत धरलं, त्याची वारंवारता 0 म्हणून हे सुद्धा आपल्याला स्तंभ काढण्याची आवश्यकता नाही. आता काय करायचं? पुढची कृती, प्रत्येक स्तंभाचे जे आहेत स्तंभ त्याचे उंचीचे मध्यबिंदू घ्यायचे. आता 20 ते 30 याची उंची इथंच आहे, हा मध्यबिंदू इथला घेतला. त्यानंतर 30 ते 40 ही उंची आहे, याचा मध्यबिंदू हा होईल, हे दुसरा बिंदू झाला. त्याच्यानंतर 40 ते 50 याचा मध्यबिंदू हा आहे. त्यानंतर 50 ते 60 याचा मध्यबिंदू हा होईल. त्यानंतर 60 ते 70 याचा मध्यबिंदू हा होईल. 70 ते 80 चा मध्यबिंदू हा होईल. 80 ते 90 चा हा होईल. 90 ते 100 चा हा मध्यबिंदू होईल. आणि 100 ते 110 या स्तंभाचा या ठिकाणी मध्य घेता येतं. आता हे जे बिंदू आपण काढलेले आहेत ते प्रत्येक 2 बिंदू जोडून घ्यायची आणि एक आपल्याला बंदिस्त आकृती मिळते. त्या बंदिस्त आकृतीला आपण काय म्हणतो? वारंवारता बहुभुज. तर आपण प्रत्येकी 2-2 बिंदू जोडून घेऊया. मी प्रत्येक बिंदू जोडलेले आहेत, 2-2 बिंदू, हे 2 बिंदू, हे 2 बिंदू, हे 2 बिंदू. आणि आता ही बघा बंदिस्त आकृती तयार झालेली आहे. हे त्याची कडा आहे आणि ही एक कडा आहे. याच्यामध्ये जास्त भुजा आहेत म्हणून याला आपण काय म्हणतो? बहुभुज. हे बहुभुज, जास्त भुजा आहेत या आकृतीला. तर हा झाला वारंवारता बहुभुज. हे वारंवारता बहुभुज अशा प्रकारचं काढण्यासाठी आपण कशाचा वापर केला? आयतालेखाचा.
आणि आयत आलेखाचा वापर करून अशा प्रकारे आपण वारंवारता बहुभुज काढलेला आहे. ठीक आहे. बघा, याच्यानंतर वारंवारता बहुभुज काढण्याची दुसरी सुद्धा पद्धत आपण पाहूया. ते म्हणजे आयतालेख न वापरता वारंवारता बहुभुज काढणे. आता याच्यामध्ये काय करायचंय, आपल्याला आयतालेख काढायचा नाही. आयतालेख न काढताच वारंवारता बहुभुज काढायचा. मग याच्यामध्ये एक्स्ट्रा आपल्याला काय करावं लागतं, तर एक्स्ट्रा आपल्याला यामध्ये वर्गमध्य घ्यावे लागतात. वर्गमध्य हे नेहमी एक्स निर्देशक म्हणून गृहीत धरायचे आणि त्यांची वारंवारता जी तक्त्यात दिलेली असते ऑलरेडी त्याला वाय निर्देशक म्हणून गृहीत धरायचे आणि ते बिंदू स्थापन करायचे आणि प्रत्येक बिंदू हे जोडायचे. पूर्वीच्या प्रमाणेच इथं सुद्धा दिलेल्या वर्गाच्या अगोदर एक वर्ग आहे असं गृहीत धरून त्याची वारंवारता 0 घ्यायची. तसेच दिलेले वर्ग जे आहेत त्याच्या नंतरचा एक वर्ग आहे असं गृहीत धरून पुन्हा त्याची वारंवारता 0 घ्यायची आणि त्याचे सुद्धा 2 बिंदू आपल्याला मिळतात. तर या ठिकाणी फक्त बिंदू स्थापन करायचं, जे की आपण इयत्ता 8वी पासून पाहिलेलं आहे. तर आपण पाठ्यपुस्तकामधला एक प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न बघा, पुढील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढा. यामध्ये आपल्याला असा तक्ता दिला, वीज बिले 0 ते 200, कुटुंब 240. 240 कुटुंबांना वीज बिल 0 ते 200 पर्यंत येतो. त्याच्यानंतर 300 कुटुंबाला 200 ते 400 याप्रमाणे ही सारणी आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. हे वर्ग, सुरुवातीचा वर्ग 0 ते 200 आहे, शेवटचा वर्ग 800 ते 1000 आहे. मग याच्या अगोदर एक वर्ग आहे अस्तित्वात आहे असं गृहीत धरायचं, याच्या नंतरचा एक वर्ग अस्तित्वात आहे असं गृहीत धरायचं. हे आपण मागच्या सुद्धा प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे. पण या ठिकाणी याच्या अगोदरचा जर वर्ग गृहीत धरायचा असेल तर याच्या अगोदरचा वर्ग येतो बघा -200 ते 0 आणि तुम्हाला माहिती आहे वीज बिल कधीही ऋण येत नसतं आणि त्याच्यामुळे ते वर्ग घेण्याची आवश्यकता नाही. म्हणून आपण या ठिकाणी हा वर्ग घ्यायचं टाळत आहोत, हे लक्षात ठेवा. पण याच्या अगोदरचा वर्ग घेणं आवश्यकच असतं. इथं ते लागू होत नाही कारण वीज बिल हे ऋण नसतं. कारण आपण वर्ग जरी घेतला 0 ते 200च्या अगोदरचा वर्ग गृहीत जरी धरला तर तो वर्ग असतो -200 ते 0 आणि -200 म्हटल्यानंतर हे वीज बिल असं वजामध्ये नसतं, म्हणून तो वर्ग आपण टाळतो. याच्या नंतरचा वर्ग मात्र घेता येतो. 800 ते 1000च्या नंतर 1000 ते 1200 असा वर्ग घेता येईल आणि त्याची वारंवारता 0. मग बघा, या ठिकाणी मी सारणी अगोदरच तयार करून ठेवली. वर्ग म्हणजे हे वर्ग आहेत. हे वर्ग कशामध्ये आहेत, हे वीज बिलामध्ये. तर पहिला वर्ग 0 ते 200 याच्या अगोदरचा वर्ग घेतला नाही कारण सांगितलेलं आहे. याच्यानंतर 200 ते 400, 400 ते 600, 600 ते 800, 800 ते 1000, 1000 ते 1200 असे वर्ग घेतलेले आहेत. आता हे आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे, याच्यानंतरचा आहे असं गृहीत धरलं कारण एवढं बिल येऊ शकतं पण मायनस मध्ये येत नसतं. आणि वर्गमध्ये कसं काढायचंय, वर्गाची खालची मर्यादा अधिक वर्गाची वरची मर्यादा भागिले 2, 0 अधिक 200 भागिले 2 म्हणजे किती, 100. तसंच हे मग हे प्रत्येकाचं असं काढायचं गरज नाही, आपण अगोदर शिकलेलं आहे वर्गमध्ये कसं काढायचं. त्याप्रमाणे बघा, या दोघांचा डिफरन्स 200 आहे म्हणून 200 200 याच्यात ऍड करत राहायचं. हे 200 घेतले 300, 300 परत 200, 500 झाले, 500 मध्ये परत 200, 700 याप्रमाणे वर्गमध्ये काढलं. आणि वारंवारता ही तर दिलेली असते. ही 0 घेतलेली आहे कारण आपण हे वर्गच गृहीत धरलेला आहे म्हणून. आणि याला म्हणायचं एक्स निर्देशक, याला म्हणायचं वाय निर्देशक. म्हणून हा बिंदू काय होईल, 100,240 इथे लिहिलं बिंदूचे निर्देशक. 300,300, 500,450, 700,350, 900,160, 1100,0 असे बिंदू आपण तयार केले. हे झालं आपलं सुरुवातीचं काम. आता नेहमीप्रमाणेच आपल्याला ही सारणी आखावी लागते, ही आलेख आखावा लागतो. तर मी असा आलेख आखलेला आहे समजण्यासाठी सोपं जावं म्हणून. तर याच्यात पहा सर्वांनी, अशा प्रकारे हे एक्स अक्ष असा काढला मी आणि वाय अक्ष हा. तर याच्यात प्रमाण पहा सर्वांनी, प्रमाण बघा. या प्रमाण एक्स अक्ष वर काय घेतलं, 1 सेमी बरोबर ₹50. एक्स अक्षावर 1 सेमी बरोबर 50. या ठिकाणी 1 सेमी बरोबर 50 घेतलेला आहे. या ठिकाणी आपल्याला एक्स संकोच अक्ष संकोच काढावा लागेल.
हे अशा प्रकारे अक्षसंकोच काढलेला आहे. तर हे 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800, 900, 1000 आणि 1100 असं घेतलं. आणि वाय अक्षावर काय घेतलं? 1 सेमी बरोबर 50 कुटुंबे. प्रमाण थोडं मोठं घेतलेलं आहे, थोडं लक्षात यावं आणि दिसावं स्पष्ट म्हणून. आपण याच्यापेक्षा लहान प्रमाण घेऊ शकता. तर स्टार्टिंगला आपण बिंदू स्थापन करूया. बिंदू स्थापन करण्यासाठी आपण 8वी पासून पाहिलेले बिंदू कसे स्थापन करायचे. पहिला बिंदू काय आहे आपला? 100,240. कारण याची वर्गमध्ये येतो 100 आणि याची वारंवारता किती दिलेली आहे प्रश्नामध्ये? 240. 100,240 हे घेण्यासाठी बघा 100 कुठं आहे? एक्स वर 100 बघायचं आणि 240. आता इथं सुद्धा हे समजणं आवश्यक आहे काय की एका रेषेची किंमत किती, त्याच्याशिवाय आपल्याला बिंदू स्थापनच करता येत नाही. इथून एवढं पाहिलं, हे 10 रेषा आहेत, परत हे 10 रेषा आहेत, म्हणजे 10 आणि 10 किती झाले? 20. 100 भागिले 20 किती होतात? 20 5 100. म्हणजेच आपल्याला 5 5 ही किंमत येते याच्यामध्ये. 100ला डायरेक्ट आपण याला 20 न जर भागितलं तर 20 5 100, 5 ही किंमत येत असते. म्हणजे एका रेषेची 5 किंमत. तर एका रेषेची 5 किंमत जर घेतली तर बरोबर इथपर्यंत 100 होतात की नाही बघा. हे 10 झाले, 10 5 50, परत हे 10 म्हणजे 20 झाले, 20 5 100 आलं बरोबर. म्हणजे एका रेषेची किंमत आपण काय घेत आहोत? 5 घेत आहोत. हे लक्षात घ्यायचंय आपण. एक रेषा म्हणजे 5. ठीक आहे, म्हणजे 5 आलं की आपल्याला एक रेषा घ्यावी लागते. 5 साठी एक रेषा घ्यावी लागते. हे प्रमाण अगोदर आपण क्लिअर कट समजून घ्यायचं. समजण्यासाठी सरळ सरळ हे जे अंक असतो इथला, याला एवढ्या रेषेनं भागायचं. आलेलं जे उत्तर आहे ते उत्तर म्हणजे एका रेषेची किंमत. सोपं याच्यामध्ये बघा. इथून इथपर्यंतच्या रेषा किती येतात? या ठिकाणी किती येतं? हे आले हा अंक किती आहे? 100. इथून एवढ्या रेषा किती येतात? 20. म्हणजे याला 100ला 20 न भागायचं. 20 5 100 म्हणजे एका रेषेची किंमत किती झाली? 5. याप्रमाणे प्रत्येक आलेखामध्ये आपण अगोदर एका रेषेची किंमत काढून घ्यायची. ठीक आहे, तर पहिला बिंदू आपण स्थापन करूया. 100 हे आहे आणि 240 जायचं. हे 200 बरोबर आहे. 240 या ठिकाणी 200 आणि 300च्या मध्ये हे 250 आहे बघा. आता 40 कसं जायचं तुम्हाला माहिती आहे. एका रेषेची किंमत 5 आहे म्हणजे 8 रेषा पुढे जायच्यात बघा. 8 रेषा, हे 5 6 7 आणि हे 8. या ठिकाणी तो बिंदू असेल. 5 6 7 आणि 8 हा बिंदू या ठिकाणी स्पष्ट लिहितो मी. 8 8 45 240 झाली. हा एक बिंदू झाला. त्याच्यानंतर दुसरा बिंदू. आता दुसरा बिंदू काय आहे? 300. दुसरा बिंदू आपल्याला स्थापन करायचा. 300 ते 300 हे 300 आणि याच्यावर हे 300. हे बघा, हे 300 हे 300. या ठिकाणी हा झाला दुसरा बिंदू. हा पहिला होता, हा दुसरा झाला. तिसरं काय आहे? 500 ते 450. 500 ते 450. 500 म्हणजे एक्स वर 500 आणि वाय वर किती? 450. 500 450 इकडे बघायचं. हे झालं 400 आणि पुढे 5 रेषा म्हणजे हे झालं 400 450. 50 म्हटल्याच्या नंतर बघा आता कसं करणार आपण. तर 400 आणि 500 याच्यामधला फरक हा आपल्याला 50 घ्यायचे. मग आपण काय करणार? एका रेषेची किंमत 5 10 50 म्हणजे या ठिकाणी येईल. बरोबर आहे. किंवा असं अर्धा मधात घेतलं तरी चालतं. 400 आणि 500च्या मधोमध म्हणजे 450 आणि हे 500 किंवा 400 इथं आहे. पुढे 50 आहेत. 50 म्हणजे एका रेषेची किंमत किती घेतो आपण? 5 घेत असतो. 5 10 50 म्हणजे हे इथून एवढ्या 10 रेषा होतात. 5 10 50 म्हणजे हे 50 झाले इथपर्यंत. आणि हा झाला तिसरा बिंदू. आता त्याच्यानंतर पुढचा बिंदू कोणता आहे? 700. 700 कॉमा 350. 700 कॉमा 300. 700 तर झालं. हे 350 याच्यामध्ये 300 आणि 400च्या मधोमध जे आहे हा बिंदू येईल या ठिकाणी.
त्याच्यानंतर 900,160 900,160. आता इथे 160 मात्र बघा कसं घेणार, एवढं तर हे 900 आहे, या 150 पर्यंत जाऊ, हे 150 आलं. आता आपल्याला किती पुढे घ्यायचंय, अजून 10 पाहिजे. 10 घेण्यासाठी एका रेषेची किंमत किती सांगितली मी, 5 सांगितली. म्हणजे 2 जर रेषा घेतल्या तर सफिशियंट आहे. हे 1 आणि हे 2. ठीक आहे, संपलं. एका रेषेसाठी 5 म्हणजे 105. आणि पुढे अजून आपल्याला काय, म्हणजे 100 किती झाले, हे 150 होतं ना, 150, 155 आणि 160 असं. या ठिकाणी हे 2 रेषा आपण पुढे घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर शेवटचा 900 झालं. त्याच्यानंतर 1100,0 1100,0 म्हणजे तो या ठिकाणी. बघा आता किती बिंदू झाले आपले. इकडचा तर आला नाही आपण, कारण तो वर्ग घेतला नाही. 1 2 3 4 5 आणि हे 6. हे बिंदू आपण जोडून घेऊ. हे बिंदू जोडल्याबरोबर आपल्याला जी आकृती मिळते ती आकृती म्हणजे वारंवारता बहुभुज. ठीक आहे, बघा हे सर्व बिंदू मी जोडलेले आहेत. आणि हे बिंदू जोडल्याच्या नंतर आपल्याला जी बंदिस्त आकृती दिसते अशी, ती वारंवारता बहुभुज आहे. या ठिकाणी पहिला बिंदू काय होता आपला, 100,240. दुसरा बिंदू काय होता आपला, 300,300. त्याच्यानंतर चौथा बिंदू काय होता, 500,450. त्याच्यानंतर 700,350. त्याच्यानंतर 900,160. आणि लास्ट हे आहे 1100,0. तर असा आपल्याला वारंवारता बहुभुज काढता येतो. ठीक आहे, यानंतरचा पार्ट आपण पुढच्या तासामध्ये बघूया.